Today, we are going to learn and understand practice set 38 of chapter number 16 quadrilaterals from 6th standard mathematics. Quadrilaterals. सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की quadrilateral म्हणजे काय आणि तो कसा ड्रॉ करायचा. Quadrilateral ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 4 पॉइंट्सची गरज असते. आता इथे आपण 4 पॉइंट्स घेऊयात. 1 2 3 4. आता इथे आपण हे 4 पॉइंट्स घेतलेले आहेत. एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण 4 पॉइंट्स घेतो तेव्हा त्या 4 पॉइंट्समधले 3 पॉइंट्स हे कोलिनियर पॉइंट्स नसावेत. आता कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय आपण हे शिकलेलो आहोत, पण पुन्हा एकदा मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगते. आता इथे आपण 4 पॉइंट्स पुन्हा घेऊयात आणि हे पहा, या 4 पॉइंट्समधले हे जे 3 पॉइंट्स आहेत ते कसे आहेत. जर आपण 1 लाईन इथे ड्रॉ केली तर एक स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ होणार आहे या 3 पॉइंट्समधून. मग जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्स हे एका सरळ लाईनमध्ये येतात तेव्हा त्या पॉइंट्सला म्हणतात कोलिनियर पॉइंट्स. मग आता इथे लक्षात काय ठेवायचं आहे की क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करते वेळी क्वाड्रिलॅटरलमधले जे 4 पैकी जे 3 पॉइंट्स आहेत ते कोलिनियर पॉइंट्स नसावेत. आता इथे आपण क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करूयात. हे 4 पॉइंट्स जॉईंट केले की क्वाड्रिलॅटरल तयार होणार आहे. सो या शेपला काय म्हणतात क्वाड्रिलॅटरल. क्वाड म्हणजे काय 4 आणि लॅटरल म्हणजे काय साइड्स, 4 साइड्स. प्रॅक्टिस सेट 37 मध्ये आपण काय पाहिले की वेगवेगळे शेप्स दिलेले होते आणि त्या शेप्समध्ये जेवढ्या साइड्स आहेत त्या साइड्स काउंट करून आपल्याला त्यांना नाव द्यायचे होते. जसे की एखाद्या शेपमध्ये जर 5 साइड्स असतील तर त्याला काय म्हणतात पेंटागॉन. या शेपमध्ये 4 साइड्स आहेत. 4ला ग्रीकमध्ये काय म्हणतात टेट्रा आणि गॉन म्हणजे साइड्स, सो टेट्रागॉन. पण या शेपला आपण टेट्रागॉन असे म्हणत नाही. या शेपला आपण काय म्हणतो मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये क्वाड्रिलॅटरल असे म्हणतो. आता आपण सॉल्व्ह करूयात प्रॅक्टिस सेट 38. प्रॅक्टिस सेट 38 मधील फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. ड्रॉ क्वाड्रिलॅटरल एक्स वाय झेड डब्ल्यू. ही जी साईन दिलेली आहे या साईनला म्हणतात क्वाड्रिलॅटरल. ड्रॉ क्वाड्रिलॅटरल एक्स वाय झेड डब्ल्यू अँड नेम द फॉलोइंग. आता इथे आपल्याला क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायचा आहे एक्स वाय झेड आणि इथे खाली जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स द्यायचे आहेत. सो फर्स्ट आपण क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करूयात. इथे हा आपण क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केला आणि आता इथे आपण नाव देऊयात एक्स वाय झेड डब्ल्यू. फर्स्ट क्वेश्चन काय आहे द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स. आधी आपण समजून घेऊयात की क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगल्स कसे पाहायचे असतात. सो हा आहे क्वाड्रिलॅटरल आपल्याला एक्स वाय झेड डब्ल्यू अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल पाहूयात. आता इथे हा एक्स वर्टेक्स आहे. इथे हा एक अँगल तयार होत आहे. हे पहा अशा प्रकारे इथे हा अँगल तयार झालेला आहे. या एक्स अँगलच्या अपोजिट साईडला कोणता अँगल दिसतोय. अपोजिट साईड म्हणजे याच्या समोरची साईड ही इथली. इथे हा कोणता अँगल आहे इथे आहे अँगल झेड. सो राईट करूयात अँगल एक्स. अँगल एक्स कसे राईट करायचे अँगल एक्स अँड अँगल झेड. आता नेक्स्ट अँगल कोणते आहेत अपोजिट अँगल्स. इथे हा अँगल वाय आणि अँगल डब्ल्यू. वायच्या समोर आहे अँगल डब्ल्यू. सो अशा प्रकारे इथे आपण राईट करूयात अँगल वाय अँड अँगल डब्ल्यू. अशा प्रकारे हे अपोजिट अँगल्स क्वाड्रिलॅटरलचे आहेत. आन्सर राईट करूयात. फर्स्ट क्वेश्चन राईट करूयात इथे आणि त्याचे आन्सर. द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स अँगल एक्स अँड अँगल झेड. पेअर्स म्हणजे जोडीमध्ये अँगल एक्स अँड अँगल झेड. हे पहा अँगल एक्स अँगल झेड अपोजिट आहेत एकमेकांच्या. तसेच अँगल वाय अँड अँगल डब्ल्यू एकमेकांच्या अपोजिट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात काय दिलेलं आहे द पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स. आता क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साइड्स कशा पाहायच्या पाहूयात. अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. आता इथे ही एक साईड आहे एक्स वाय क्वाड्रिलॅटरलची आणि या एक्स वाय साईडच्या अपोजिट कोणती साईड आहे तर डब्ल्यू झेड. अपोजिट साईड आहे डब्ल्यू झेड राईट. सो इथे आपण राईट करूयात सेगमेंट एक्स वाय अँड सेगमेंट
WZ. आता XW ही जी साईड आहे XW, याची अपोजिट साईड कोणती आहे हे पहा. ही येणार अपोजिट साईड YZ, राईट. सो इथे राईट करूयात सेगमेंट WX अँड सेगमेंट ZY. आन्सर राईट करूयात सेगमेंट XY अँड सेगमेंट WZ. आणि दुसरं पेअर कोणतं आहे सेगमेंट WX, याच्या अपोजिट कोणती साईड आहे तर ही ZY. सो ZY. थर्ड क्वेश्चन पाहूयात. द पेअर्स ऑफ ॲडजसंट साइड्स. आता क्वाड्रिलॅटरलच्या ॲडजसंट साइड्स म्हणजे काय पाहूयात. ॲडजसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. तर इथून आपण पाहूयात ॲडजसंट साइड्स. ॲडजसंट म्हणजे काय शेजारी, नेबर. आता ही एक लाईन घेऊयात XW. या XWच्या शेजारची लाईन कोणती आहे, शेजारची साईड कोणती आहे तर ही शेजारी आहेत, हो की नाही. XW आणि XY. राईट करूया तिथे सेगमेंट XW अँड सेगमेंट XY. आता आणखी कोणत्या आहेत ॲडजसंट साईड. आता इथून आपण पाहूयात. Y हा वर्टेक्स घेऊयात आणि Y या वर्टेक्सवर कोणत्या लाईन्स आहेत शेजारी. सो YX आणि याच्या शेजारी कोणती आहे YXच्या शेजारी आहे YZ. हे पहा या दोन्ही शेजारी आहेत. सो राईट करूयात सेगमेंट YX अँड सेगमेंट YZ. आता आणखी कोणते आहेत. आता हा वर्टेक्स घेऊयात. आधी आपण हा घेतला वर्टेक्स आणि या वर्टेक्सवर शेजारी कोणत्या लाईन्स आहेत ते पाहिल्या. मग Y वर्टेक्सवर शेजारी ज्या लाईन्स आहेत ते पाहिल्या. आता Z वर्टेक्स घेऊयात आणि याच्या शेजारी या वर्टेक्समधून कोणत्या लाईन्स जात आहेत त्या पाहूयात. सो ZY ही एक लाईन ZY आणि ZW ही एक लाईन. राईट करूयात सेगमेंट ZY अँड सेगमेंट ZW. आता W हा वर्टेक्स राहिलेला आहे. या वर्टेक्सवर कोणत्या लाईन्स आहेत की ज्या शेजारी आहेत. WZ ड्रॉ करूयात. WZ आणि WX. राईट करूया तिथे सेगमेंट WZ अँड सेगमेंट WX. हे पहा ॲडजसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल किती आलेले आहेत पेअर्स 4 पेअर्स आलेले आहेत. राईट. आता इथे पहा फर्स्ट पेअरमध्ये वर्टेक्स कॉमन आहे XX. त्यानंतर सेकंड जो पेअर आहे त्यामध्ये Y हा वर्टेक्स कॉमन येणार. थर्ड जो पेअर आहे त्यामध्ये Z हा वर्टेक्स कॉमन आहे ZZ. आणि फोर्थ जो पेअर आहे त्यामध्ये W हा जो वर्टेक्स आहे WW तो कॉमन येणार आहे. सो ॲडजसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल कशा पाहायच्या तर वर्टेक्स घ्यायचा आणि त्या वर्टेक्सवर कोणत्या शेजारी लाईन्स आहेत त्या पाहायच्या. आन्सर राईट करूयात आता आपण सेगमेंट XW अँड सेगमेंट XY. XW XY. त्यानंतर सेगमेंट YX अँड सेगमेंट YZ. YX YZ. ZY आणि ZW. त्यानंतर कोणतं घ्यायचं वर्टेक्स W. ओके. आणि WZ WX. खूपच इझी आहे. राईट. आता फोर्थ क्वेश्चन काय विचारलेलं आहे द पेअर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स. या थर्ड क्वेश्चन मध्ये आपण काय पाहिले ॲडजसंट साइड्स पाहिल्या. राईट. साइड्स पाहिल्या. आता फोर्थ मध्ये आपल्याला काय पाहायचे आहे ॲडजसंट अँगल्स म्हणजे शेजारचे अँगल्स. सो आता इथे X हा अँगल घेऊयात. X या अँगलच्या शेजारचा अँगल कोणता आहे तर Y. हो तुम्ही बरोबर आहात. W हा सुद्धा शेजारचाच अँगल आहे. पण आपण काय करूयात आपण अशा प्रकारे जाऊयात. W सुद्धा येणारच आहे. सो Xच्या शेजारचा कोणता आहे Y. राईट करूयात अँगल X अँड अँगल Y. आता हा जो अँगल Y आहे या अँगल Yच्या शेजारचा ॲडजसंट कोणता आहे Z. राईट. सो इथे राईट करूया अँगल Y अँड अँगल Z. आता अँगल Zच्या शेजारी कोण आहे तर अँगल W. राईट. सो इथे राईट करूयात अँगल Z अँड अँगल W. अँगल W च्या शेजारी कोणता आहे X. आला की नाही.
एक्स आपला, सो इथे राईट करूयात अँगल डब्ल्यू अँड अँगल एक्स. सो इथे आपले कम्प्लीट झालेले आहेत ॲडजस्टंट अँगल्स क्वाड्रिलॅटरलचे. राईट करून घेऊयात इथे. आणि फिफ्थ क्वेश्चन काय दिलेलं आहे ते पाहूयात. द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. तर डायगोनल्स म्हणजे काय पाहूयात आपण. दोन अपोजिट व्हर्टायसेसला जॉईन करणाऱ्या लाईन सेगमेंटला डायगोनल असे म्हणतात. आता इथे एक्स हा एक व्हर्टेक्स आहे आणि याच्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता येणार, झेड, राईट. झेड हा व्हर्टेक्स आणि या दोन्ही व्हर्टायसेसला जॉईन करणारी ही जी लाईन सेगमेंट आहे या लाईन सेगमेंटलाच काय म्हणतात, डायगोनल. आता या क्वाड्रिलॅटरलमध्ये आणखी एक डायगोनल आहे. कोणता आहे तो, इथे पहा. वाय हा एक व्हर्टेक्स आणि या वाय व्हर्टेक्सच्या अपोजिट व्हर्टेक्स आहे डब्ल्यू आणि या दोन व्हर्टायसेसला जॉईन करणारी ही जी लाईन आहे ही लाईन सेगमेंट म्हणजेच डायगोनल आहे. सो इथे आपण आन्सर राईट करूयात. डायगोनल एक्स झेड अँड डायगोनल वाय डब्ल्यू. सो आपला जो फर्स्ट क्वेश्चन मधील फिफ्थ सब क्वेश्चन आहे त्याचे आन्सर इथे आपण राईट करूयात. डायगोनल एक्स झेड अँड डायगोनल वाय डब्ल्यू. डायगोनल एक्स झेड अँड वाय डब्ल्यू. सिक्स्थ सब क्वेश्चन. द नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिफरंट वेज. वेगवेगळ्या प्रकारे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याला आपण कशा प्रकारे नाव देऊ शकतो. आता एक्स वाय झेड डब्ल्यू हा वन वे आहे. आणखीन कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण याला नाव देऊ शकतो ते राईट करायचे आहे. तर पाहूयात आपण द नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिफरंट वेज. सो फर्स्ट आपण एक्स पासून स्टार्ट करूयात. एक्स वाय झेड डब्ल्यू राईट करूयात. एक्स वाय झेड डब्ल्यू. आपल्याला कसं करायचं आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जायचं आहे. आता इथे आपण अँटी क्लॉकवाईज गेलो, आता क्लॉकवाईज जाऊयात. तर इथे एक्स डब्ल्यू झेड वाय अशा प्रकारे होणार. एक्स डब्ल्यू झेड वाय राईट करूयात. आता वाय पासून जाऊयात. वाय पासून वाय झेड डब्ल्यू एक्स. वाय झेड डब्ल्यू एक्स. आता उलट जाऊयात. उलट कसं जाणार, वाय एक्स डब्ल्यू झेड. वाय हा पॉईंट झाला. वाय पॉईंटचे दोन्ही राईट करून झाले आपले क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता झेड पॉईंट घेऊयात. झेड पासून स्टार्ट करूयात. झेड डब्ल्यू एक्स वाय. उलट जाऊयात. झेड वाय एक्स डब्ल्यू. तर डब्ल्यू हा पॉईंट राहिला. डब्ल्यू पासून स्टार्ट करूयात आता आपण. डब्ल्यू एक्स वाय झेड राईट केलं इथे. डब्ल्यू एक्स वाय झेड. आता उलट जाऊयात. डब्ल्यू झेड वाय एक्स. पाहिलं, या एका क्वाड्रिलॅटरलला आपण 8 प्रकारे 8 वेगवेगळ्या वेजनी आपण नाव राईट करू शकतो. सो आन्सर राईट करूयात सिक्स्थ सब क्वेश्चनचे. सो क्वेश्चन नंबर 1चे हे कम्प्लीट आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे पाहूयात. इन द टेबल बिलो राईट द नंबर ऑफ साइड्स द पॉलिगॉन हॅज. आता इथे हा टेबल दिलेला आहे आणि पॉलिगॉन्स दिलेले आहेत. क्वाड्रिलॅटरल, ऑक्टागॉन, पेंटागॉन, हेप्टागॉन, हेक्झॅगॉन आणि इथे खाली नंबर ऑफ साइड्स आपल्याला राईट करायच्या आहेत. सो क्वाड्रिलॅटरल आपण पाहिलेले आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय आणि किती साइड्स असतात क्वाड्रिलॅटरलला. क्वाड्रिलॅटरलला 4 साइड्स असतात. राईट करूयात इथे 4. ऑक्टॅगॉन. ऑक्ट म्हणजे 8 आणि गॉन म्हणजे साइड्स. सो ज्या शेपमध्ये 8 साइड्स असतात त्याला काय म्हणतात, ऑक्टॅगॉन. सो ऑक्टॅगॉन हॅज 8 साइड्स. राईट करूयात आन्सर. पेंटागॉन. पेंट मीन्स 5 आणि गॉन मीन्स साइड्स. सो ज्या शेपमध्ये 5 साइड्स असतात त्याला काय म्हणतात, पेंटागॉन. राईट करूयात आन्सर. हेप्टॅगॉन. हेप्ट म्हणजे 7. सो हेप्टॅगॉन अशा प्रकारचा असतो. यामध्ये 7 साइड्स आहेत. 1 2 3 4 5 6 अँड 7. राईट. सो आपण आन्सर राईट करूया 7. हेक्झॅगॉन. हेक्झ म्हणजे 6. आता इथे या फिगरमध्ये 6 साइड्स आहेत. सो हेक्झॅगॉनला किती साइड्स असतात, 6 साइड्स असतात. आता आपण पाहूयात क्वेश्चन नंबर 3. लुक फॉर एक्झाम्पल्स ऑफ पॉलिगॉन्स इन युअर सराउंडिंग्स. ड्रॉ देम.
आता आपल्या सराउंडिंगमध्ये असे कोणते ऑब्जेक्ट्स आहेत की ज्या ऑब्जेक्ट्समध्ये आपल्याला पॉलिगॉनचा शेप दिसतो. तर पॉलिगॉन आपण बऱ्याच प्रकारचे आहेत पाहिले. क्वाड्रिलॅटरल, ऑक्टॅगॉन, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, हेप्टॅगॉन, राईट. तर हे जे पॉलिगॉन्स आहेत ते आपल्याला आपल्या सराउंडिंग्समध्ये कुठे दिसतात, कुठे पाहायला मिळतात, ते ऑब्जेक्ट्स कोणते आहेत. सो इथे मी एक्झाम्पल म्हणून हा बॉल घेतलेला आहे. या बॉलमध्ये हे पहा, इथे हा कोणता शेप आहे. या शेपमध्ये किती साईड्स आहेत. 1 2 3 4 5 साईड्स आहेत. 5 साईड्स ज्या फिगरमध्ये असतात त्या पॉलिगॉनला काय म्हणतात, त्याला पेंटॅगॉन असे म्हणतात. आता इथे किती साईड्स आहेत पाहूयात आपण. 1 2 3 4 5 6 साईड्स आहेत, राईट. सो इथे आपण राईट करूयात. 5 साईड्स असणाऱ्या शेपला काय म्हणतात, पेंटॅगॉन. आणि 6 साईड्स असणाऱ्या शेपला म्हणतात हेक्झॅगॉन. लक्षात ठेवायचं आहे, हे सगळे पॉलिगॉन्स आहेत. आता नेक्स्ट ऑब्जेक्ट, फुटपाथवर हे अशा प्रकारचे ब्लॉक्स बसवलेले असतात. तर या ब्लॉक्समध्ये सुद्धा आपल्याला पॉलिगॉन दिसतो. हे पहा, इथे या शेपमध्ये किती साईड्स आहेत. 1 2 3 4 5 6 साईड्स आहेत. सो हा हेक्झॅगॉन आहे. आणखी आपल्याला कुठे पाहायला मिळतं, काईटमध्ये 4 साईड्स असतात. सो क्वाड्रिलॅटरल. राईट करूयात. 4 साईड्स क्वाड्रिलॅटरल. तुम्हाला आणखी सुद्धा काही ऑब्जेक्ट्स पाहायला मिळतील तुमच्या सराउंडिंग्समध्ये. सो ते सुद्धा तुम्ही त्यांचे पिक्चर ड्रॉ करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. We see polygons when we join the tips of the petals of various flowers. आता इथे मी वेगवेगळे फ्लावर्स घेतलेले आहेत. पेटल्स म्हणजे पाकळ्या. काय दिलेली आहे, वी सी पॉलिगॉन्स when we join the tips of the petals of various flowers. Draw these polygons and write down the number of sides of each polygon. आता इथे हे वेगवेगळे फ्लावर्स मी घेतलेले आहेत. या फ्लावर्सच्या ज्या पेटल्स आहेत, ज्या पाकळ्या आहेत, त्यांचे जे टिप आहे, टिप म्हणजे हा जो पॉइंट आहे, हे टिप आहे या पेटलचे हे टिप आहे. सो हे टिप जॉईन केल्यानंतर आपल्याला जो पॉलिगॉन तयार होतो तो पाहायचा आहे. हे पहा, इथे आपण या पेटल्सचे टिप जॉईन केल्यानंतर आपल्याला हा पॉलिगॉनचा शेप मिळालेला आहे, राईट. हा कोणता पॉलिगॉन आहे बरं, किती साईड्स आहेत यामध्ये आहेत 5 साईड्स. सो हा आहे पेंटॅगॉन. आता हे फ्लावर ऑब्झर्व करा आणि या फ्लावरचे हे जे टिप्स आहेत ते जॉईन करा. पहा बरं कोणता पॉलिगॉन तयार होतोय. 1 2 3 4 5 6 and 7 साईड्स तयार होत आहेत, हो की नाही. इथे या फ्लावरच्या पेटल्सचे जे टिप्स आहेत त्यांना जॉईन केल्यानंतर. सो 7 साईड्स असणाऱ्या पॉलिगॉनला म्हणतात हेप्टॅगॉन. आता इथे या फ्लावरचे टिप्स जॉईन करून पाहूयात आपण. 1 2 3 4 5 6 साईड्स आहेत, राईट. सो हा कोणता शेप आहे, कोणता पॉलिगॉन आहे, हा आहे हेक्झॅगॉन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ड्रॉ एनी पॉलिगॉन अँड डिवाइड इट इंटू ट्रँग्युलर पार्ट्स ॲज शोन हिअर. आता इथे आपल्याला दाखवलेले आहे, त्यांनी एक पॉलिगॉन ड्रॉ केलेला आहे. हा कोणता पॉलिगॉन आहे, या पॉलिगॉनमध्ये 6 साईड्स आहेत, म्हणजे हा हेक्झॅगॉन आहे. तुम्ही कोणताही पॉलिगॉन ड्रॉ करू शकता. पेंटॅगॉन, ऑक्टॅगॉन, हेप्टॅगॉन, कोणताही पॉलिगॉन ड्रॉ करायला सांगितलेला आहे. आणि मग पुढे काय करायला सांगितलेले आहे, डिवाइडेड इंटू ट्रँग्युलर पार्ट्स ॲज शोन हिअर. आता इथे कशा प्रकारे ट्रँग्युलर पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहे या पॉलिगॉनला, त्या प्रकारे तुम्हाला ट्रँग्युलर पार्ट्समध्ये डिवाइड करायचे आहे. आता इथे त्यांनी हा एक वर्टेक्स घेतलेला आहे आणि या वर्टेक्सच्या अपोजिट जे वर्टायसेस आहेत त्या वर्टायसेसला जॉईन केलेले आहे आणि त्यामुळे काय तयार झालेले आहे, ट्रँग्युलर पार्ट्स तयार झालेले आहेत. हे पहा, इथे हा एक ट्रायंगल तयार झालेला आहे. हा फर्स्ट ट्रायंगल, हा सेकंड ट्रायंगल, हा थर्ड ट्रायंगल आणि हा फोर्थ ट्रायंगल इथे तयार झालेला आहे. सो पुढे काय करायचं आहे, दस वर्क आउट द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ द पॉलिगॉन. आता पुढे त्यांनी काय सांगितलेले आहे, या पॉलिगॉनमध्ये जे ट्रायंगल्स तयार झालेले आहेत, या ट्रायंगल्सच्या अँगल्सचे सम किती असणार ते आपल्याला विचारलेले आहे. आता आपण चॅप्टर नंबर 15 ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज मध्ये ट्रायंगलची प्रॉपर्टी शिकलेले आहोत. काय पाहिलेले आहे आपण त्यामध्ये, द सम ऑफ द मेजर्स ऑफ द 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. कोणत्याही ट्रायंगलमध्ये त्याचे जे अँगल्स असतात त्या अँगल्सचे सम जर आपण केले, त्यांची जर ॲडिशन केली तर ती ॲडिशन किती येते, 180 डिग्री येते. आता इथे हा वेगळ्या प्रकारचा ट्रायंगल आहे,
या ट्रायंगलमध्ये सुद्धा प्रत्येक अँगलचं जर आपण सम केलं तर ते किती येते 180 डिग्री. सो ही ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे, राईट. आता इथे किती ट्रायंगल्स तयार झालेले आहेत? 1 2 3 4 ट्रायंगल्स तयार झालेले आहेत, राईट. सो इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे? Thus work out the sum of the measures of the angles of the polygon. आता इथे केवढे ट्रायंगल्स तयार झालेले आहेत त्या सगळ्या ट्रायंगल्सच्या अँगलचे सम आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. आता आपल्याला तर माहित आहे की वन ट्रायंगलचे सम किती असते, ट्रायंगलच्या अँगलचे सम किती असते प्रॉपर्टीनुसार 180 डिग्री. सो इथे आपण राईट करूयात. वी नो दॅट the sum of the measures of the three angles of a triangle is 180 degree. So sum of measures of all angles of the polygon. आता इथे सगळ्या अँगल्सचं आपल्याला सम करायचे की नाही. वन अँगलचं किती आहे 180 डिग्री, सेकंड अँगलचं 180 डिग्री, थर्ड अँगलचं 180 डिग्री, फोर्थ अँगलचं 180 डिग्री. सो 4 टाइम्स 180 डिग्री, राईट. सो इथे आपण काय करूयात 4 into 180 डिग्री. 180 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला आन्सर मिळते 720 डिग्री. सो हे झाले आपले फायनल आन्सर. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.